आता या ठिकाणी साय जमा करून ठेवली होती 15 दिवसाची, वर काढून ठेवली, 1 तास झाला आहे. आणि मिक्सरला मी हे साजूक तूप बनवणार आहे. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की मिक्सरला बरोबर लोणी निघत नाही, तर नाही तसं, एक पद्धत सांगते बघा. आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून घ्यायचं बसल तेवढं. आणि यामध्ये पाण्याचा अजिबात आताच वापर करणार नाही, अगोदर मिक्सरला असंच फिरून घेते मी. आता या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. क्रीम तयार झाल्यानंतरच अशी क्रीम तयार होते बघा, दिसते. आता नंतर पाणी टाकायचं आहे. आता हे मिक्सरला परत आता फिरून घेते एक वेळेस. आणि इथे पाहू शकता बघा कशी लोणी सेपरेट झालेली आहे बघा. पाणी वेगळं झालेलं आहे, दूध. अशा प्रकारे जेव्हा आपली क्रीम निघेल ना तेव्हाच पाणी टाकायचं, अगोदर पाण्याचा वापर करायचा नाही. काहीच वेळ लागत नाही, खूप अगदी सेकंदात ही लोणी बाहेर निघते. आणि इथे पाहू शकता बघा लोणी वेगळं झालेलं आहे दुधापासून, किती छान. आता 2-3 पाण्यानं धुवून घेते मी. मिक्सरला खूप छान लोणी निघते, असं नाही आहे की, फक्त ते माहिती पाहिजे कसं काढायचं. आता हे 2-3 पाण्यानं धुते आणि कढाईला ठेवते मी. आणि ज्या भांड्यामध्ये आहे कढाईला ठेवले त्या भांड्यामध्ये घ्या, जास्त भांडे भरवत बसू नका. जरी भांडे भरले असतील गरम पाणी करा आणि धुवून घ्या, मस्त निघतात. हे बघा मी काय हात लावत नाही, चमचा घ्यायचा असा मोठा आणि सेपरेट होते ते. आता पाणी फेकून देते मी. तर गॅसवर ठेवलेलं आहे. तुम्हाला कोणतं काम असेल तर गॅस अगदी कमीवर ठेवायचा आणि काम करत बसायचं आहे. आता हे मस्त होऊ देते मी. आणि मध्ये मध्ये येऊन असं हलवत राहायचं, जेणेकरून अशी बेरी खूप कमी निघते. आणि शेवटपर्यंत असं चमचा थोडंसं हलवत राहायचं. तूप असं बेरी काहीच निघत नाही यामध्ये, पूर्ण याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. आणि ब्राऊन कलर येईपर्यंत कढून घ्यायचं. जर असं क्रीम असेल, दुधासारखा थोडासा कलर असेल तर ते तूप नसते, कारण कालांतराने त्याचा वास येते दह्यासारखा, ते टिकत पण नाही, चवीलाही छान नाही लागत. पण असं कढून घ्यायचं छान कडकडीत. आणि या ठिकाणी गॅस बंद करून टाकलेला आहे. तूप रेडी आहे आपलं साजूक तूप. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये गाळून घ्या चाळणीने. ती भरणी किंवा डबा असेल, जे काही असेल ते छान कोरडा असला पाहिजे, पाण्याचा अंश अजिबात नसला पाहिजे. आरामात हे खूप छान तूप टिकते त्यामध्ये. अशा प्रकारे नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा.